आंतरजातीय विवाह केल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली आहे. प्रेमानंतर सहजीवनाची सुरुवात करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासोबत लग्न झाले. या आनंदाची भावना केवळ 1 महिन्यातच चिरडली गेली. विद्या आणि अमित यांनी आंतरजातीय विवाह केला. विद्या बौद्ध समाजाची होती तर अमित गोंधळी समाजाचा होता. अमितच्या घरच्यांनी दोघांचे लग्न मान्य केले. मात्र विद्याच्या वडिलांनी आणि भावाने हे लग्न प्रतिष्ठेचे केले आणि अमितची हत्या केली. अमितची आई म्हणते, माझ्या मुलाने फक्त प्रेमच केलं, प्रेम करण्याचा अधिकार नव्हता का? विद्या आणि अमित दोघेही इंदिरानगरमध्येच लहानपणाचे मोठे झाले. बालपणीचे हे मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाऊन पुण्यात विधिवत लग्न केलं. अमितच्या घरच्यांचा पाठिंबा मिळाल्याने ते परत आले. 13 जूनला त्यांनी लग्न केलं आणि लग्नाचा 1 महिना झाला असतानाच 14 जुलै रोजी अमितवर भरचौकात हल्ला झाला. अमित आणि विद्याने कोर्ट मॅरेज केले होते. तरीही विद्याच्या कुटुंबांची नाराजी घालवण्यासाठी त्यांनी पुन्हा बौद्ध पद्धतीने बुद्ध लेणीवर लग्न लावले. पण त्यानंतरही त्याची हत्या केल्याने आता खळबळ उडाली आहे. विद्या सध्या सायन्स प्रथम वर्षाला आहे. अमितला तिला खूप शिकवायचे होते. मात्र वस्तीतल्या चौकात बौद्ध वृक्षाखाली उभ्या असलेल्या अमितवर लाईट घालवून हल्ला झाला. विद्याचे वडील आणि भावांनी अमितवर हल्ला केला.